श्री स्वामी समर्थ सर्वांना। चला तर श्रावण महिना स्पेशल बिना कांद्याची पनीरची भाजी आज आपण बघणार आहोत। अतिशय साधी सोपी रेसिपी आहे। त्यासाठी मी हे डाळवं घेतलेलं आहे। हे भाजलेलंच असतं पण थोडंसं भाजल्यावर भाजीची टेस्ट अजून छान होते। तर यासाठी मी डाळवे, ओलं नारळ होतं माझ्याकडे ते खिसून घेतलेलं आहे। 2 मोठे टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे। जर तुम्हाला लसूण टाकायचा नसेल तर तो पण तुम्ही स्किप करू शकता, नाही टाकला तरी चालेल। आता याचं मी छान बारीक वाटण मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे। हवं असेल तर यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता बारीक करताना। आणि एक 3 पळ्या तेल टाकलेलं आहे। या तेलामध्ये आता आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे। आणि हो, यामध्ये आपण डाळवे टाकलेत ना, त्यामुळे हा मसाला कढईला चिकटतो, त्यामुळे त्याला एकसारखं हलवत राहायचं आहे। आणि गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे, जास्त मोठा नाही करायचा, मीडियम ठेवू शकता। आणि त्याला हलवत राहायचं आहे। मसाला तळतोय तोपर्यंत आपण काय करूया, पनीर कट करून घेऊया। तर अतिशय फ्रेश पनीर भेटलेलं आहे। आता खूप ठिकाणी धाड पडतायत, काही होते आणि त्याच्यामुळे खरंच यावेळेचं पनीर इतकं सॉफ्ट आहे आणि पॅकिंग पण खूप छान केलेली होती। तर चौकोनी आकाराचे किंवा तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही पीस बनवू शकता। आता छान मसाला पण तळत आलेला आहे। आणि खूप जण श्रावण महिन्यामध्ये कांदा खात नाही, त्यांच्यासाठी ही अगदी साधी सोपी रेसिपी आहे। पनीरचे पीस पण आपले मसाला तळत कट करून झालेले आहेत। दोन्ही काम एकदाच झालेलं आहे, कारण गॅसची फ्लेम छोटी असल्यामुळे मी पनीरचे पीस पण कट करून घेतलेले आहेत। छान मसाला तळलेला आहे बघा। आता जर चॅनलवर नवीन असाल तर जावांच्या किचनला सबस्क्राईब करून तुम्ही सपोर्ट करू शकता। आणि मसाल्याला आपण एकसारखं हलवलेलं आहे, त्यामुळे थोडाही चिटकलेलं नाही। आता आपण बघा मसाले टाकूया। धने जिरे पावडर टाकलेले आहे। हा आम्ही घरी बनवलेला काळा मसाला साधारण 2 चमचे टाकलेला आहे। आणि लाल चटणी टाकलेली आहे 1-1.5 चमचा। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हा काळा मसाला छान या सर्वांसोबत मिक्स करून घ्यायचा आहे, कारण त्याचे काही गोळे झालेले आहेत ते तसेच राहतील, म्हणून छान मिक्स करून घ्यायचं आहे। एकीकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। भाजीला आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे, थंड पाणी वापरायचं नाही। बघा किती छान कलर आलेला आहे आणि वास पण खूपच छान येतोय। आपण नेहमीच पनीरची भाजी करतो, पण या पद्धतीने करून बघा। हे पीस तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तळूनही घेऊ शकता, परंतु आमच्या घरी तळलेले पीस आवडत नाही, त्यामुळे आम्ही न तळताच पनीरची भाजी बनवतो। कधी एखाद्या वेळेस फक्त तळून बनवतो। हे पीस असेच खूप सॉफ्ट राहतात आणि मुलांना सॉफ्ट पीस खायला खूप आवडतात, त्यामुळे तळलेले नाहीत। गरम पाणी छान या मसाल्यात टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। घट्ट पातळ हे तुमच्या आवडीनुसार आहे। आम्ही मीडियम भाजी करतो, जास्त घट्टही नसते आणि जास्त पातळही नसते, पण ही भाजी थंड झाली की आळून येते। आता यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं आहे। कोणताही किचन किंग मसाला मात्र नक्कीच टाका, कोणत्याही कंपनीचा असला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे। 1 चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे। आता छान याला बारीक गॅसवर शिजू द्यायचं आहे। बघा आहे की नाही बिना कांद्याची आणि अतिशय दिसायला पण छान, चवीला पण छान लागणारी भाजी। बघा आता तडका, यासाठी मी ऑरिगॅनो घेतलेला आहे आणि थोडा किचन किंग मसाला आणि कडकडीत तूप करून यावर छान तडका दिलेला आहे। या तडक्यामुळे पण भाजीची टेस्ट खरंच खूप छान लागते। तुमच्याकडे ऑरिगॅनो नसेल तर तुम्ही फक्त किचन किंग मसाला भाजीवर टाकायचा आणि त्यावर कडकडीत असं तूप टाकायचं आणि 1-2 मिनटं त्याला झाकून शिजू द्यायचं। बघा कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि भाजी अतिशय छान दिसत आहे आणि जास्त पातळ पण नाही झालेली। आपण डाळवे टाकलेत ना, त्यामुळे ही भाजी नंतर आळून येणार आहे आणि घट्ट होणार आहे। आता शेवटी आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे। मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकायची। एकीकडे ताईंनी पोळ्या पण बनवलेल्या आहेत आणि राईस पण झालेला आहे। ही भाजी आपण खाण्यासाठी घेऊया।